मेहंदी कोन कसा बनवायचा हे आपण बघणार आहोत। मेहंदीला डार्क रंग येण्यासाठी यामध्ये पुढील साहित्याचा वापर करून आपण मेहंदी कोन बनवणार आहोत। पण इथे कात घेतलेला आहे, लवंगा आणि पिठी साखर। मेहंदी भिजवण्यासाठी आपण पाण्यामध्ये चहापत्ती टाकून हे पाणी आपल्याला उकळून गाळून घ्यायचं आहे। आपण येथे मेहंदी पावडर घेतलेली आहे, यामध्ये कात बारीक करून टाकावा, पिठी साखर आणि गाळून ठेवलेलं पाणी घ्यायचं। हे सर्व मिक्स करून गाळून ठेवलेल्या पाण्यामध्ये मेहंदी भिजवून घ्यावी। आपण येथे लवंगाचा वापर केलेला नाही, लवंगा आपण शेवटी वापरणार आहोत। आपल्याला मेहंदीची स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। आपण यामध्ये मेहंदी तेल देखील वापरू शकतो। ही पेस्ट आपण रात्रभर अशीच ठेवणार आहोत। दुसऱ्या दिवशी ही मेहंदी एका कपड्याने गाळून घ्यायची आहे। आपण खालची गाळलेली मेहंदी वापरणार आहोत, वरची मेहंदी वेगळी ठेवावी। अशा प्रकारे मेहंदी गाळून घ्यावी आणि तयार केलेल्या कोनमध्ये भरावी। अशा प्रकारे मेहंदी कोन तयार करून फ्रीज मध्ये ठेवू शकतो। मेहंदी कोन तयार करून मेहंदी काढावी। मेहंदी रंगण्यासाठी काय काय उपाय करायचे हे आपण मेहंदी सुकल्यानंतर बघणार आहोत। एका वाटीमध्ये पिठी साखर आणि लिंबाचा रस घेऊन मिक्स करून घ्यावे आणि एका कॉटन बॉलने अशा प्रकारे मेहंदीवर लावून घ्यावे। मेहंदी सुकल्यानंतरच हे पाणी मेहंदीवर लावावे, कारण हे पाणी लावल्यामुळे मेहंदी हाताला चिकटून राहते आणि मेहंदीला रंग चढतो।
ही मेहंदी रात्रभर अशीच ठेवावी। मेहंदी लावल्यानंतर 12 ते 18 तास अशा प्रकारे सुकू द्यावी। तर आपण मेहंदीला लवंगाचा धूर देणार आहोत। त्यासाठी तवा गरम करून घ्यावा आणि त्यावर लवंगाची बारीक केलेली पावडर टाकावी। अशा प्रकारे आपल्याला मेहंदीला धूर देऊन घ्यायचा आहे। चटके बसेपर्यंत धूर द्यायचा नाही, एकदम हलक्या हाताने धूर देऊन घ्यावा आणि 1-2 तासांनी मेहंदी धुवून घ्यावी। त्यामुळे हळूहळू मेहंदीला रंग चढतो।